थंडीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंशावर पोहोचला आहे, तर किमान तापमान 16 अंशावर पोहोचले. त्यामुळं दुपारी उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. तसंच घामोळाटा पण निघतोय. राज्यात पुढील 5 दिवस कोरड्या हवामानासह कमाल आणि किमान तापमान कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात, त्याचबरोबर मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. विदर्भात कमाल किमान तापमानात वाढ झाली, त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्यात. विदर्भातील ब्रह्मपुरी येथील राज्यातील उच्चांकी तापमान 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर नाशिक येथे 14.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भात उन्हाचा झटका वाढल्यानं पिकाची काळजी घेण्याचा सल्ला कृषी हवामान विभागाकडून करण्यात आला आहे. तर उत्तर पाकिस्तान आणि जम्मू काश्मीरच्या लगतच्या भागात पश्चिमी चक्राची निर्मिती झाली. तसेच आसामलगतच्या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे अरुणाचल आणि ईशान्य आसाममध्ये पावसाची शक्यता आहे. तर मागील 24 तासात देशाच्या भूभागावरील निचांकी तापमान 3.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील बहुतांश भागात पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 2 ते 3 अंशांनं वाढ होण्याची शक्यता आहे. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे पुढील 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान 34 अंश तर कमाल तापमान 19 अंशावर राहील. तर पुढील 2 दिवसात बहुतांश भागात कमाल तापमान 36 आणि किमान तापमान 21 अंशावर पोहोचण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे. हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.